स्वामी महाराज यांना नतमस्तक होऊन, कसं आहे मित्रांनो, प्रत्येक हिंदू कार्य करत असताना त्या कार्याला कोणीतरी हातभार लावावा लागते, त्याला त्याच्याशी पाठीशी राहायला लागते. आणि तुम्ही सर्व गावकऱ्यांना किंवा नेपाळी भागातले सर्व माझ्या मते हिंदू विचारधारेमध्ये जे काम करणाऱ्या संघटना असतील, पक्ष असतील, ही सर्व भाग्यवान आहे. कारण तुम्हाला प्राणलिंग स्वामीसारखे महाराज तुमच्या पाठीशी एक पहाड असल्यासारखं उभं आहेत. आणि आमच्याकडं ते नाही आहे, कारण आम्ही काहीतरी मागच्या जन्मी पाप केला असेल असं आम्हाला वाटते. त्यामुळे स्वामीजी तुमच्याबरोबर आहेत. आणि स्वामीजींच्या फक्त एक फोन आल्यानंतर मी म्हटलो तुम्ही स्वामी फक्त आम्हाला आदेश करायचा, आम्हाला विनंती करायची नाही. आणि त्यांच्या म्हणजे आदेशाहून मी इकडं त्यांच्या आशीर्वादाला आणि त्यांच्या याला दर्शनासाठी इकडं आलेलो आहे. आणि त्याच्यातनं तुमचं पण दर्शन होतं, हे मला खरोखर म्हणजे भाग्याची गोष्ट. म्हणजे दुधात साखर म्हणतात का नाही, तसं दुधात केसर पडल्यासारखं झालं. कारण मी आता येताना बघितलं त्या दुर्गा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही जर बघितलं तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र असतं. तसं ताईने सांगितलं ते शस्त्र नुसतं दाखवायला नसतं, कारण आपली हिंदू धर्म एकदम बावडा आहे. कोण पण आला की त्याला पाया पडायचं, हे करायचं, त्याच्या वाटणे त्याच्या देवांच्या हातात काय काय कशासाठी दिलेलं आहे. दुर्गा माता ही दुर्गा माता काय हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. कारण दुर्गा माता ही अशी देवी आहे की ती कधी आशीर्वाद देत नाही, ती नरसंहारच करते. तुम्ही कधीही बघा. पण आता अलीकडे काहीतरी फॅट निघाले, फॅशन निघाले, कोण कशावर बसले, दुर्गा करते काय करते, हे जरा असं थांबलं पाहिजे. कारण आमच्या हिंदू धर्मामध्येच फक्त हिडीस नाच केला जातो आणि त्याचं आम्हाला प्रशासन सारखं टोचून विचारलं जातं. म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात केला. रामनवमीला कोल्हापूरमध्ये जवळजवळ 15,000 ते 16,000चा माप होता. त्या मापाच्या मध्ये मी गर्वानं सांगू इच्छितो की जवळजवळ 95% लोक पोरं जी आपली होती ते मद्यप्राशन केलेली नव्हती. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी, आई तुळजाभवानींची गाणी, अशा गाण्यावरच तिने आपला नृत्य केलं. मला तरी ते सुद्धा नको आहे. कारण आपला हिंदू धर्म असा आहे की हिंदू धर्मामध्ये काय जरी पराक्रम केल्यानंतरच नृत्य करायचं असते, तांडव करायचं असते. कालमर्दनाचा वध केल्यानंतर कृष्णानं नृत्य केलं. अशा पद्धतीने आपण सुद्धा काहीतरी असा पराक्रम करावा. हिंदुत्व